सगळे जण सौजन्य सोडून बोलत होते. हो म्हणजे अगदी भूतपूर्व मीटिंग झाली. त्यामुळेच तर मला सगळ्यांच्या मागे घसा खरवडून सौजन्याचं महत्व पटवून द्यावं लागलं. आणि सगळ्यांना शेवटी पटलं म्हणजे तसा ठरावच केला ना मी. तर 1 महिनाभर या घरात सौजन्य पाळायचं. भाषेत, वागण्यात, बोलण्यात संस्कृतपणा आणि सुसंस्कृतपणा बाळगायचा. बोलताना आवाज चढवायचे नाही, शेजाऱ्यांशी भांडायचं नाही, सर्वांनी सौजन्याने वागायचं. आणि कोणाचंही सौजन्य सुटायचं जर वाटलं तर सगळ्यांनी एकमेकांना सावरून घ्यायचं. कठीण आहे, आम्ही निर्धार केलाय. असं होय, म्हणून तुम्ही सगळेजण इतके सौजन्यशील झालाय. सांगतो काय, अरे आज सकाळपासून सौजन्यानं या घरात जसं काही मुक्काम ठोकलाय. सकाळी उठत होता असं वाटतं की काय जणू मी वाल्मिकींच्या किंवा ब्रह्ममुनींच्या आश्रमातच आहे. प्रत्येकाचं बोलणं कसं लोण्यात, प्रत्येकाच्या स्वरात जसं काही लोणी सोडलेलं, प्रत्येकाचे शब्द जसे लोण्यात बुचकळून काढले. तुला सांगतो सदाशिव, माझी तर खात्रीच पडले की जगात सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कुठे असेल तर ती म्हणजे सौजन्य. माणसाचं दुसरं काहीही सुटलं तरी सौजन्य सुटता कामा नये. अरे मी तर सकाळपासून म्हणजे ह्या सौजन्याने वागले. चहा आणणार आजपासून महिनाभर आम्ही पूर्णपणे सौजन्यात आहोत. असं खरं खावाच मधून मधून काय ऐकायचं झालं का? काय ते म्हणले करायचा. त्याचं काय झालं? त्याचं अजून काहीही झालेलं नाही. त्यांनी त्याच्या खिडकीतून फेकलेला सगळा कचरा आपल्या खिडकीतून आत आलाय. मला वाटलं की 47 साली कचरा आला. या हलकटाला 100 वेळा सांगितलं, सौजन्यात नव्हतं तरी सौजन्याने सांगितलं तरी त्यानं पुन्हा कचरा टाकला. आता याच्यावर एकच उपाय, आपल्या घरात असेल नसेल तो कचरा गोळा करा आणि आपला कमी पडला तर शेजाऱ्याच्या डब्याला घेऊन या. कचरा कशाला? कचरा विषय त्याच्या घरात जाऊन त्याच्या बैठकीच्या खोलीत हा सगळा कचरा उधळून येतो. मग त्याला कळेल घरात कचरा आल्यानंतर कसं वाटत ते. अरे आम्ही सौजन्यात आहोत म्हणून आमच्याशी चावटपणा करताय काय? हे सौजन्य समजत नाही की मग बघून देतोय काय मला? अरे हो, पण असं करतेस का? त्या मंडलेकरांचा जो काही कचरा असेल तो एका पुचुंडीत गुंडाळून देतेस का? मी आपला त्याला परत करून देतो. दुसऱ्याची काळी देखील करतो. अगदी कचऱ्याचे सुद्धा देतो. आणि हो, विश्राम गेला का? हो गेला मगाशी. बर, हे बघून बांधून एका कुचुंडीत कचरा मी आपल्या त्याला परत करून येतो. उशीर नको. सौजन्य म्हणजे कसली बघितलंस का? ते दिसतच आहे. कोणी जेव्हा सुरुवातीला घोगरण्यासाठी प्रॅक्टिस करतो तसं या सौजन्याचं सारखं सावरावं लागतं. ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. भोगाची नाही रे, सौजन्याची. इकडनं ऐकायचं झालं का? इकडनं वा वा सकाळपासून असं झालं. इकडनं